लेक्चर नंबर 5 कन्सेप्ट ऑफ मेजर्स ऑफ स्किवनेस अँड कर्टोसिस. तो आतापर्यंत आपण स्किवनेस म्हणजे काय, स्किवनेसचे 3 कोएफिशियंट बघितलं. कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ स्किवनेस, देन बोलीज कोएफिशियंट ऑफ स्किवनेस, केलीज कोएफिशियंट ऑफ स्किवनेस. देन आपण मोमेंट्स म्हणजे काय बघितलेत. देन कार्ल पियर्सन्स 4 कोएफिशियंट्स आपण बघितले आहेत, बीटा 1, बीटा 2, गॅमा 1, गॅमा 2. आणि त्याच्यावरून कोएफिशियंट ऑफ स्किवनेस कसा काढायचा हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे रिसेंट व्हिडिओमध्ये. आता ह्या लेक्चरची लास्ट टर्म आहे कर्टोसिस. लास्ट पार्ट आहे कर्टोसिस. कर्टोसिस एकदम सिम्पल पार्ट आहे. आता कर्टोसिस म्हणजे काय, तर द एक्सप्रेशन कर्टोसिस इज यूज टू डिस्क्राईब दी पिकडनेस ऑफ कर्वला पीक येतो, त्या कर्वचा पिकडनेस डिस्क्राईब करण्यासाठी आपण कर्टोसिस ही टर्म वापरतो. कर्टोसिस इज अ ग्रीक वर्ड, मीन्स बल्जीनेस म्हणजे फुगणे. कर्टोसिस पीक म्हणजे पण असा फुगीर पार्ट असतो कर्वचा, तर तो पिकडनेस डिस्क्राईब करण्यासाठी आपण कर्टोसिस हे कन्सेप्ट वापरतो. कर्टोसिस हा वर्ड वापरतो आणि कर्टोसिस हा ग्रीक वर्ड आहे, त्याचा अर्थ काय होतो तर बल्जीनेस. इन स्टॅटिस्टिकल कर्टोसिस रेफर्स टू डिग्री ऑफ फ्लॅटनेस और पिकडनेस इन द रिजन अबाउट द मोड ऑफ फ्रिक्वेन्सी कर्व. तर स्टॅटिस्टिक्समध्ये आता आपण स्टॅटिस्टिक्स बघत आहोत आणि स्टॅटिस्टिक्समध्ये कर्टोसिस म्हणजे काय तर डिग्री ऑफ फ्लॅटनेसची डिग्री किंवा पिकडनेसची डिग्री एक आपण डिस्क्राईब करतो हे वापरून एखाद्या फ्रिक्वेन्सी कर्वमध्ये. तर सिम्पली बघा, इफ वी नो द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, डिस्पर्शन अँड स्किवनेस, वी कॅनॉट स्टील फॉर्म अ कम्प्लीट आयडिया अबाउट द डिस्ट्रीब्युशन ॲज इज क्लिअर फ्रॉम द फिगर. जरी आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी माहीत असले, डिस्पर्शन माहीत असलं, स्किवनेस जरी माहीत असलं, तरी आपण कंप्लीट डिस्ट्रीब्युशन आपलं फॉर्म करू शकत नाही, कंप्लीट डिस्ट्रीब्युशनचा आपण अर्थ लावू शकत नाही. तर ते कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काही फाइंड करावं लागणार आहे किंवा काही डिस्क्राईब करावं लागणार आहे, तर कर्टोसिस डिस्क्राईब करावं लागणार आहे. तर सिम्पली बघा, हे टाईप्स ऑफ कर्टोसिसचा हा कर्व आहे. आता इथं एक व्हर्टिकल लाईन दाखवलेली आहे मेन जो सेंट्रल पीक आहे तो सेंट्रल पीक इथं दाखवलेला आहे. देन ह्याचे कर्टोसिसचे 3 टाईप आहेत, लेप्टोकर्टिक कर्व, देन मेसोकर्टिक कर्व अँड प्लॅटिकर्टिक कर्व. आता ह्यामध्ये सिम्पली बघा, तर एमध्ये बीटा 2 हा ग्रेटर दॅन 3 असतो आणि गॅमा 2 हा ग्रेटर दॅन 0 असतो. तर ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला टाईप फाइंड करायचा आहे कर्टोसिसचा. सिम्पली रिसेंट टेस्टमध्ये ऑलरेडी हे क्वेश्चन झालेले आहेत. तर लेप्टोकर्टिक कर्व, मेसोकर्टिक कर्व आणि प्लॅटिकर्टिक कर्व कसा फाइंड करायचा किंवा कसा आयडेंटिफाय करायचा हे तुम्हाला कशावरून आयडेंटिफाय करायचं आहे, तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यूवरून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तर सिम्पली पहा, जेव्हा बीटा 2 ग्रेटर दॅन 3 असतो आणि गॅमा 2 ग्रेटर दॅन 0 असतो तेव्हा तो कर्व असतो लेप्टोकर्टिक. देन जेव्हा बीटा 2 इज इक्वल टू 3 असतो आणि गॅमा 2 इज इक्वल टू 0 असतो तेव्हा मेसोकर्टिक कर्व असतो. आणि बीटा 2 लेस दॅन 3 असतो, गॅमा 2 लेस दॅन 0 असतो तेव्हा तो कर्व कसा असतो तर प्लॅटिकर्टिक कर्व असतो. सिम्पली देन आता 1 बाय 1 आपण हे कर्व बघणार आहोत. तर ऑल दी 3 कर्व्ज आर सिमेट्रिकल अबाउट मीन अँड हॅव सेम व्हेरिएशन त्यामध्ये कसं आहे तर सेम आहे, आपण कर्वमध्ये बघितलं आहे. इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अ डिस्ट्रीब्युशन कम्प्लिटली वी नीड वन मोर मेजर विच प्रोफेसर कार्ल पियर्सन्स कॉल्ड कॉन्वेक्सिटी ऑफ द कर्व और कर्टोसिस. म्हणजे आत्ताच आपण रिसेंटली पॉईंट बघितला, जरी आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी माहीत असले, जरी आपल्याला डिस्पर्शन माहीत असलं किंवा जरी आपल्याला स्किवनेस माहीत असला, तर आपलं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कर्टोसिस हे कन्सेप्ट फाइंड करावे लागणार आहे, कर्टोसिस डिस्क्राईब करावं लागणार आहे. तर सिम्पली बघा, इट इज मेजर्ड बाय बीटा 2 अँड गॅमा 2 गिवन ॲज अंडर. आता आपण बघितलं आहे की बीटा 2 आणि गॅमा 2च्या व्हॅल्यूवरून आपण तो कर्व कोणता आहे कर्टोसिसचा तो आपण फाइंड करू शकतो. तर बघा, बीटा 2 इज इक्वल टू μ4 डिवाइड बाय μ2 रेज टू 2 आणि गॅमा 2 इज इक्वल टू बीटा 2 मायनस 3. हे फॉर्म्युला आहेत, ऑलरेडी आपण बघितले आहे. तर सिम्पली बघा, मेसोकर्टिक कर्व म्हणजे काय, कर्व ऑफ टाईप बी विच इज नायदर फ्लॅट और नॉर पीकड इज नोन ॲज नॉर्मल कर्व. जो बी टाईपचा कर्व मेसोकर्टिक म्हणजे आपण डायग्राममध्ये पाहिलेला तो कसा असतो, फ्लॅट पण नसतो आणि पीकड पण नसतो, तर त्याला नॉर्मल कर्व म्हणतात. द शेप ऑफ हम्प इज ॲक्सेप्टेड ॲज स्टँडर्ड वन.
हंप माहिती आहे ना आपल्याला, तर हंपचा जसा शेप असतो तसा शेप हा मेसोकार्टिक कर्वचा असतो. कर्व्स विथ हम्प्स ऑफ द फॉर्म ऑफ नॉर्मल कर्व आर सेड टू हॅव नॉर्मल कर्टोसिस अँड आर टर्म्ड ॲज मेसोकार्टिक. जिथं हंप या आकाराचा कर्व असतो किंवा कर्व्स विथ हम्प्स ऑफ फॉर्म ऑफ नॉर्मल कर्व, त्यांना आपण नॉर्मल कर्टोसिस आहे असं म्हणतो. आणि तो कर्व कोणता आहे म्हणतात तर मेसोकार्टिक आहे. आणि मेसोकार्टिक कर्वमध्ये β2 = 3 असतो, γ2 = 0 असतो. देन लेप्टोकार्टिक कर्व म्हणजे काय? दी कर्व ऑफ टाईप ए विच आर मोर पिक्ड दॅन दी नॉर्मल कर्व. म्हणजे मेसोकार्टिक कर्वपेक्षा हा कसा असतो, जास्त पीक असतो ह्याला. आणि यामध्ये β2ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 3 असते आणि γ2ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 असते. आर सेड टू हॅव एक्सेस कर्टोसिस ऑर टू हॅव पॉझिटिव्ह कर्टोसिस. मेसोकार्टिक कर्वमध्ये नॉर्मल कर्टोसिस असतं आणि लेप्टोकार्टिक कर्वमध्ये पॉझिटिव्ह कर्टोसिस असतो किंवा एक्सेस कर्टोसिस असतो. लास्ट टाईप इट इज प्लॅटिकार्टिक कर्व्स ऑफ टाईप सी विच आर फ्लॅटर दॅन दी नॉर्मल कर्व. हा नॉर्मल कर्वपेक्षा सुद्धा कसा असतो, अजून फ्लॅट असतो. याला आपण प्लॅटिकार्टिक कर्व म्हणतो. यामध्ये β2ची व्हॅल्यू ही लेस दॅन 3 असते आणि γ2ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 असते. अँड आर सेड टू लॅक कर्टोसिस ऑर हॅव निगेटिव्ह कर्टोसिस. मेसोकार्टिकमध्ये नॉर्मल कर्टोसिस असतो, देन लेप्टोकार्टिकमध्ये पॉझिटिव्ह कर्टोसिस असतो आणि प्लॅटिकार्टिकमध्ये निगेटिव्ह कर्टोसिस असतो. सो दिस इज ऑल अबाउट दी कर्टोसिस. टिल नाव वी हॅव सीन इन ऑल दी लेक्चर कन्सेप्ट ऑफ मेजर्स ऑफ स्क्यूनेस अँड कर्टोसिस. पहिल्यांदा आपण स्क्यूनेस म्हणजे काय बघितलेलं आहे, सिमेट्रिकल कर्व म्हणजे काय, त्यामध्ये पॉझिटिव्हली स्किवड कर्व म्हणजे काय, निगेटिव्हली स्किवड कर्व म्हणजे काय. नंतर आपण कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस बघितला आहे. देन बोलीज कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस बघितलेला आहे. केलीज कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस पाहिलेला आहे. नंतर आपण मोमेंट्स हा पॉईंट पाहिलेला आहे. मोमेंट्स नंतर कार्ल पियर्सन्स 4 कोएफिशियंट्स ऑफ स्क्यूनेस बघितलेले आहेत, β1, β2, γ1, γ2. देन आपण कर्टोसिस ही कन्सेप्ट बघितलेलं आहे. त्यामध्ये कर्टोसिसमध्ये 3 टाईप आहेत, लेप्टोकार्टिक कर्व कर्टोसिस कर्व, देन मेसोकार्टिक कर्टोसिस कर्व आणि प्लॅटिकार्टिक कर्टोसिस कर्व. ह्यामध्ये β1, β2, γ2 ह्यांच्या व्हॅल्यूवरून आपण कर्व कोणता आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी लेक्चर नंबर 5, दी कन्सेप्ट ऑफ मेजर्स ऑफ स्क्यूनेस अँड कर्टोसिस. थँक्यू.